आपण पूर्ण सूट घालून आता तयार आहे। हे बघा पूर्ण सूट घालून सगळे तयार आहे, मध्ये जायला एकदम तयार सगळे। सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आज आपला हैदराबाद मधला तिसरा दिवस। आता आमचं सगळ्यांचं आवरलेलं आहे। आता आपण निघणार आहोत बिर्ला मंदिर आणि बिर्ला सायन्स म्युझियम। अजून तिथे जवळपास कोणते स्पॉट असतील त्या स्पॉटला आपण भेट देण्याचा प्रयत्न करू। तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओला। मित्रांनो, आपण बघू शकता हे महाराष्ट्र मंडळ कॅन्टीन महाराष्ट्रीयन लोकांसाठी आहेत फक्त। हे भरपूर रूम, गरम पाण्याची सुविधा सर्व अवेलेबल आहे। तुम्ही पाहिजे तर ऑनलाईन सुद्धा रूम बुकिंग करू शकता। सो मित्रांनो, 9:30 वाजले आहे, सगळ्यांचा नाश्ता पाणी चालू आहे। अभी मजा आएगा ना भिड़ो। महाराष्ट्र मंडळापासून बिर्ला मंदिर आहे फक्त 3 किलोमीटरवर आहे। तेलंगणा असेंब्ली। मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत आता बिर्ला मंदिराजवळ। समोरच रिझर्व्ह बँक आहे, भारतीय रिझर्व्ह बँक बघू शकता तुम्ही। इथून बिर्ला मंदिराची एंट्री आहे। मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत फायनली बिर्ला मंदिराजवळ। मित्रांनो, हे आपण बघताय बिर्ला मंदिर। या बिर्ला मंदिराचा असा इतिहास आहे। बिर्ला गंगाप्रसाद बिर्ला हे मथुरेचे राहणारे होते। 5000 वर्षापूर्वी त्यांचे पूर्वज मथुरेला राहत होते। अजूनही त्यांचे पूर्वज मथुरेला राहतात। त्यापैकी हे एक गंगाप्रसाद बिर्ला, त्यांचा जन्म 1922 साली झाला आणि मृत्यू 2010 साली झालेला आहे। त्यांनी हे मंदिर बांधलेलं हैदराबादमध्ये। इथं हे मंदिर खूपच सुंदर आहे। या मंदिरात वरती गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण हैदराबादचा व्ह्यू बघायला मिळतो। मोबाईल नेण्यास परवानगी नव्हती, त्याच्यामुळे मोबाईल घेऊन नाही जाऊ शकलो आम्ही। तुम्ही कधी हैदराबादला आले तर बिर्ला मंदिराला अवश्य भेट द्या। या मंदिरातून CM ऑफिस, लेझर शो, हैदराबादचा पूर्ण व्ह्यू बघायला मिळतो। इतक्या उंचावर हे मंदिर खूपच सुंदर आहे। वरतून एकदम सुंदर विहंगम दृश्य दिसतं। तर आता इथून पुढचा आपला प्रवास आहे स्नो वर्ल्ड। आजची शेवटची हैदराबादची टूर आहे
म्युझियम नंतर संध्याकाळी नाशिक रिटर्नची तिकीट आहे, त्यामुळे आजचा हा शेवटचा दिवस आहे. आपल्याला स्नो वर्ल्डला जाऊया इथून पुढे आपण. तर मित्रांनो आता आलेलो आहोत स्नो वर्ल्डला. 650 रुपये एक जणाचं तिकीट आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आलोय स्नो वर्ल्ड हैदराबाद इथे. काय आहे तिकीट घेऊन मध्ये आल्यावर तुम्हाला इथे असा काउंटर भेटेल, तिथे तुम्हाला सगळे कॉस्ट्युम्स आणि ते दिले जातील. मधले थंडीच्या हिशोबाने कॉस्ट्युम्स घालायला देतील. हे इथं ग्लोव्ज आणि सॉक्स आणि ते दिसतील. रिकामे बॅग, फुटवेअर, चप्पल ते सगळे इथे काढायला. त्या काउंटरवर चप्पल आणि ते जमा करून ह्या लाईनद्वारे आपल्याला इथे जायचं आहे सगळं सामान घ्यायला. इथे सध्या शाळेची पिकनिक आलेली आहे. इथे तिकीट काउंटरवर सगळं भेटतं. हे सगळे जे आमच्या हातात आहे हे सगळं गरम गोष्टी आहे. हे सगळ्या गोष्टी एकदम गरम आहे. सर शूज काउंटर. नमस्कार, आपण पूर्ण सूट घालून आता तयार आहे. हे बघा, पूर्ण सूट घालून सगळे तयार आहे. मध्ये जायला एकदम तयार सगळे. टोपी आपल्याला घालायला बूट दिले जातील. हे बघा, बूट, सॉक्स, हँड ग्लोव्ज आणि जॅकेट सगळं. त्याला टोपी पण आहे, सगळं दिल्या जाईल. इथून एंट्री आहे. आपण आता एकदम मध्ये जाऊ. चला मित्रांनो, तुम्ही बघू शकता पूर्ण काश्मीर सारखा अनुभव येतो. इथं पूर्ण बर्फ आहे. सगळे बर्फ खेळू राहिले. याला काय म्हणता? इग्लू. शाळेची मुलं पण आलेली, इथं सहल आलेली शाळेची.
चला तर मित्रांनो, आता स्नो वर्ल्ड मध्ये फुल धमाल झाली आहे. मित्रांनो, स्नो वर्ल्ड मध्ये फुल धमाल झालेली आहे. आता इथून पुढे सालासर म्युझियम मध्ये जायचं आहे. हे शेवटचं स्टॉप आहे आपला. नंतर संध्याकाळी 6 वाजता ट्रेन आहे रिटर्न नाशिक. मित्रांनो, म्युझियमचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. आता आलेला आहोत NTR गार्डन. मित्रांनो, बघू शकता आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा. चला तर मित्रांनो, हैदराबादमधला आपला शेवटचा दिवस इथला. आता संध्याकाळी 6:30 वाजता हैदराबाद स्टेशनवरून मनमाडला जाण्यासाठी आपल्याला ट्रेन आहे. इथून आता ऑटो पकडून मनमाड हैदराबाद स्टेशनला जायचं आहे. तुम्हाला हैदराबाद स्टेशन पुन्हा एकदा दाखवतो. मित्रांनो, आता स्टेशनवर आलेला आहे. गाडी लागलेली आहे अजंठा एक्सप्रेस. కాచిగూడ మన్మాడ్ జంక్షన్ అజంతా ఎక్స్ప్రెస్ 5 నంబరు ప్లాట్ఫామ్ పై ఉన్నది. గాడి సంఖ్య 70664 కాచిగూడ మన్మాడ్ జంక్షన్ అజంతా ఎక్స్ప్రెస్. हीच गाडी. तर मित्रांनो, फायनली स्टेशनवर आलेलो आहोत. थोड्याच वेळात आता ट्रेन निघेल मनमाडवरून दुसरी ट्रेन पकडून आपल्याला नाशिकला जायचं आहे. काचीगुडा स्टेशन हैदराबाद. चला तर फायनली मित्रांनो, ब्लॉगला इथेच थांबवतोय आपण. मित्रांनो, तुम्हाला ही हैदराबादची सिरीज कशी वाटली कमेंट करून कळवा. आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.